देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बोलण्याइतपत तुमची कुवतही नाहीये। त्यांचा जेवढा अनुभव आहे तेवढा तुमचं वय सुद्धा नाहीये। त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना बोलताना तुम्ही विचार करून बोलायला हवं, असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना लगावला। भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्येच आम्हाला यावेळी उपरा उमेदवार देऊ नका असे सांगितलेलं असताना आपल्या पार्टीतूनच याला सुरुवात झाली। असं असताना आपण सोलापूरकरांच्या तोंडाला हात लावू शकणार नाहीये। जनतेतूनच आम्हाला उपरा उमेदवार नको अशी प्रतिक्रिया उठत आहे। त्यामुळे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांची अवस्था अडकित्यात सुपारी सापडल्याप्रमाणे झाली आहे। शिंदे साहेबांचे जेवढे राजकीय आयुष्य, मला वाटतं राम सातपुते साहेब हे थोडं डिस्टर्ब झालेत असं वाटतंय। बाहेरचे उमेदवार हे सुरुवातीलाच त्यांच्या पार्टीचे लोक ज्यावेळेस त्यांची मीटिंग व्हायची, त्यांचे श्रेष्ठी मोहोळ साहेब इथं आले होते, त्यांच्यासमोर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बाहेरचा उमेदवार देऊ नका, बाहेरचा उमेदवार लावू नका, उपरा उमेदवार देऊ नका। आणि आता जनता जिथं जाईल तिथं जनताच बोलू लागले। त्यांनी आरोप करतात की काँग्रेसचे लोक मीडियावर हे सगळं टाकलेले आहेत। सातपुते साहेब, तुम्ही पुन्हा कुणाच्या तोंडाला आवर घालणार आहे? तुमच्या पार्टीतून हे जी सुरुवात झाली होती की बाहेरचा उमेदवार नको, त्यामुळे आता जनताच बोलू लागली आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा उमेदवार नको। त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन शिंदे साहेबांनी शिवाजी चौकात यावं आणि हिशोब द्यावं। तुमच्या पार्टीतील मोठमोठे नेते आजपर्यंत शिंदे साहेबांवर टीका केली नाही। तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष बापू देशमुख हे म्हणतात की शिंदे साहेब हे राजकारणातले बाप माणूस आहेत। विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही, तुमच्या फडणवीस साहेबांनी कधी टीका केली नाही। आणि तुम्ही 2 दिवसात येऊन आमच्या शिंदे साहेबांवर, आमच्या सोलापुरात तुम्ही टीका करताय आणि भर शिवाजी चौकात या, तुम्ही उत्तर द्या, मी तुम्हाला उत्तर देतो। तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदे साहेबांचं राजकारण आहे, आपण भान ठेवावं आणि पुढे बोलावं। सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहेत ते लोक बोलू लागले आहेत। त्याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांनी किंवा मीडियानी जे मुलाखतीमध्ये येत आहेत, जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत आणि ते आज मीडियावर टाकू लागलेत। ह्याचा अर्थ तुम्ही एवढं रागावून शिंदे साहेबांचा हिशोब मागायला इतकं मोठं नाहीये तुम्ही। राम सातपुते कुठले स्ट्रॉंग, मोहिते पाटलांना त्यांना निवडून आणलं हे देखील मग असं म्हणलं की तुम्ही चिडणार आहात का लोकांवर? लोकांना हे दोन राजकारण करू नका। एक तर 10 वर्षामध्ये तुमचे दोन्ही खासदार ह्या ठिकाणी फेल गेलेले आहेत। शिंदे साहेब दोन्ही वेळा पडून ते लोकांचे नाव तोडले नाही। आज देखील शिंदे साहेब सगळ्याला भेटतात। तुमचे खासदार दोन्ही निवडून येऊन लोकांना भेटले नाहीत, हेच लोकांच्या, जनतेच्या मनात रोष आहे आणि त्या रोषासमोर तुम्हाला जावं लागलाय। ह्याचा अर्थ तुम्ही फार मोठा असल्यासारखं शिंदे साहेबांवर, पक्षावर टीका करू नका। तुम्ही तपासा, गेले 10 वर्ष तुमचे खासदार कोणाला भेटल्यात का, कुणाला अडचण सोडल्यात का? आणि जे जनता बोलू लागले, तुम्ही कुणा तोंडाला हात लावणार? जनता बोललेल्या 10 वर्ष खासदार दिसला नाही, आम्हाला बाहेरचा खासदार नको, उपरा खासदार नको, हे तर तुमच्या पार्टीतून सुरुवात झाली। त्यामुळे तुम्ही चिडाची आणि मोठं बोलायची गरज नाही।